नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. शाहू फुले आंबेडकर या पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये सध्या फार मोठं जातीयवादाचे विष पेरलं जात आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ही मंडळी पुढे आली, समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करू लागली. वास्तविक पाहता आरक्षणाचे जनक असणारे छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांचा विकास व्हावा यासाठी बोर्डिंग काढली, वसतिगृह काढली. सर्वसामान्य माणूस बहुजन शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. आणि आज या महाराष्ट्रामध्ये या बहुजनामध्येच भांडणं लावण्याचं पाप हे सत्ताधारी आणि राजकीय नेते करू लागले आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कुठेतरी याला ब्रेक लावला पाहिजे. या देशामध्ये आज अनेक लोक शिकलेले आहेत. 70 कोटी लोकांच्या हातामध्ये आज अँड्रॉइड मोबाईल आला, स्मार्टफोन आला, पण तो फोन फक्त चॅटिंग करण्यापुरताच राहिला. कुणाच्याही हातामध्ये विज्ञानाचं केंद्र म्हणून कुणी मोबाईल हातात धरला नाही. पुस्तकं वाचली नाहीत. मोबाईल मधलं ज्ञान हे माणसांनी, विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त फोटोशॉपी आणि चॅटिंग पुरतच वापरलं. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही पुरोगामी महाराष्ट्राची ज्ञानाची चळवळ कुठंतरी थांबली आहे. आणि त्यामुळेच आज अशा प्रकारचं विष पेरणाऱ्या राजकीय नेत्यांचं कुठंतरी पोळी भाजण्याचा प्रयत्न सक्सेस होताना दिसतोय. बांधवांनो, कुठंतरी थांबा, विचार करा. आणि पुरोगामी विचार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाज मोठा व्हावा यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं, ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आणि हजारो लाखो करोडो रुपये कमवून मोठ्या हवेलीत राहू शकले असते, परंतु सर्वसामान्य अस्पृश्य माणसाचा उद्धार झाला पाहिजे यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं, ज्या महात्मा फुलेंनी अनेक लोकांचा त्रास पचवून शेण आणि गोळे झेलून आपल्या पत्नीला सुद्धा आपल्या कार्यामध्ये उभा करून पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने मुलींची पहिली शाळा सुरू केली, ज्या मुलींसाठी समाजामध्ये दुय्यम स्थान होतं, ती मुलगी शिकली पाहिजे तरच समाज शिकेल, घर पुढे जाईल, अशा प्रकारचा थोर विचार ज्या शाहू महाराजच्या महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिला, त्याच महाराष्ट्रामध्ये सध्या या थोर महापुरुषांचे विचार थांबवून या थोर महापुरुषांच्या विचाराला तिलांजली देऊन आजचे राजकीय नेते, ते मग विरोधी पक्षातले असो किंवा सत्तेतले असो, दोन्ही एकसारखेच एकाच माळेचे मणी ववायला नाही कुणी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थाने आजच्या सुजाण बंधू आणि भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, वाचन करा. सत्य काय, असत्य काय, आरक्षणाची गरज मराठा समाजाला का नाही याचा विचार करा. विचार करा आणि मगच आपली मतं प्रकट करा. खऱ्या अर्थाने प्रत्येक गावामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात. आरक्षणाची गरज ही प्रत्येकाला असते. जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण आपल्यामध्ये भांडण लावणाऱ्यांपासून सावध राहा. आपल्यापासून दूर होऊ नका, आपली मैत्री तोडू नका. खऱ्या अर्थानं बघितलं तर एकच जात आहे आणि ती म्हणजे मानवता, हाच एक धर्म आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि कुणाच्याही पाठीमागे जाऊन कशाही प्रकारचं विष पेरणारे शब्द पेरू नका. आणि अशा प्रकारचं आवाहन मी आज या निमित्तानं करतो की प्रत्येकानं सुजाण बना, प्रत्येकानं बुद्धिवादी बना, प्रत्येकानं ज्ञान घ्या आणि मगच बोला. कुठल्याही नेत्यांचं प्रशोभक वक्तव्य ऐकून त्या पाठीमागं स्वतःची बुद्धी, स्वतःचा मेंदू घाणवट टाकू नका आणि आपले विचार बुडवू नका. आपले विचार स्वतःचे बनवा. पुस्तकं वाचा, मोबाईलच्या द्वारे ज्ञान घ्या, मोठमोठ्या माणसांचे विचार प्रकट करा, थोर महात्मे आपल्या समोर ठेवा, त्यांची चरित्र समोर ठेवा. कारण थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, अरे आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. अशा प्रकारचा हा बोध घेऊन, अशा प्रकारचा एक समाज सुधारणेचा विचार घेऊन आपण पुढे जाऊया. अशा प्रकारचं मी आव्हान या निमित्ताने करतो आणि थांबतो. नमस्कार.